इतकी सारी खरेदी करायची होती, इतकी सारी शॉपिंग करायची होती, कारण इतके छान छान असे दुकानं आले होते आणि भरपूर असे दुकानं आले होते. पण आईने मला काहीच घेऊ दिलं नाही. तर आईने का घेऊ दिले नाही माहिती आहे का? कारण मी ज्या दुकानावर जात होते तर ते दुकान फक्त 5 रुपये आणि 10 रुपये. तर आईची इच्छा होती की चांगलं चांगलं महागाचं घ्यावं, म्हणून आई थोडी रागवली माझ्यावर की बाबा चांगलं चांगलं घे. तर चला आज काय काय खरेदी केली मी तुम्हाला दाखवते. तर इथे बॉल आणला, हा जो याच्यामध्ये लाईट येतो ना, तर तो मुलाने अगोदर घेतला रॉकीसाठी, म्हणजे आमच्या डॉगीसाठी. तर याच्यानंतर हे बघा, याच्यामध्ये छानसा असा लाईट पडतो. तर या लाईटामुळं रॉकी आमचा खूप खेळतो याला. ह्या 2 गाड्या घेतल्या तर गाड्याची काही जरूरतच नव्हती, पण आमच्या लेकरांना गाड्या खूप आवडतात. आणि इथं आईचं असे यात्रेमध्ये गेलं नाही की आई हे नक्कीच घेते. तर हे आहे आपली शंकरपाळी करण्याचं जो लाटणं असतं ना, याने शंकरपाळी खूप छान पडतात, असं म्हणजे जास्त वेळ लागत नाही. आणि तर हे आहे शंकरपाळ्याचं ते बेलन. आणि हे शशांकने घेतली बासरी. तर याला काय थोडीशी सोल होते, तर यशला ना थोडीशी म्युझिकची आवड आहे, त्याच्यामुळं त्याने घेतली. आणि ते शशांकने घेतला छोटासा एक पियानो, काय असतं ते छोटासा. आणि हे बांगड्या घेतल्या मावशीने, तर खूप छान आहेत. तर ह्या बांगड्या 100 रुपयाच्या आहेत. आणि हे आहे मस्त मावशीला घेतले ते बेसन वगैरे हटायला ना, खूप छान आणि छान हटलं जाते बेसन. तर बेसन हटायचं ते हे, आणि ते मावशीचं आहे. आणि जे बेलन आहे ना शंकरपाळी, ते आईचं आहे. आणि हे एक बॉल, तो आता सगळे आम्ही याचे शॉर्टेज कलर, कारण आम्हाला उद्या निघायचं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळं करून ठेवायचं आणि निघायचं. तर हे ते याला काय म्हणतात, दुर्बीण. तर हे दूरबीण वगैरे घेतले लेकरांनी. आणि आई बाबासोबत असल्यावर काय, तर जे कामाचं नसलं ते बी आई बाबा घेतातच, कारण नातवंडाला नाही म्हणताच येत नाहीत, काही लाडाचे नातवंड आहेत त्यांचे, त्याच्यामुळं. आणि हे काय झालं, सगळी आमची यात्रा वगैरे झाली, तर मावशीने आम्हाला थांबवलं एका ठिकाणी. आणि मागे जाऊन पुन्हा ह्या ज्या आहेत ना छोट्या पुंग्या म्हणतात त्याला, मावशी म्हणते पुंग्या आणल्या बाबा तुम्हाला, तुम्ही पुंग्या हे घ्या. तर मुलं म्हणजे याची काय गरज नव्हती, पण मावशीला वाटलं लेकरं खेळतात, तर ते पुंग्या आणल्या. इथं संजनाचा हार आहे, 2 हार आणले तिने, आणि खूप छान आहे ते हार. आणि हे 2 जे आहेत ते करंजाचे साचे आहेत, आता आपल्याला दिवाळीला लागणारच आहेत. आणि हे कप आहेत, जी यात्रेमध्ये गेल्यावर आई कप घेतीस, तर हे 2 डझन कप आणलेत. तर हे 1 डझन आम्हाला फक्त 60 रुपयात मिळाले. आणि खूप छान आहे, अशी क्वालिटी वगैरे छान आहे. असं नाही की स्वस्त आहे आणि क्वालिटी वगैरे छान आहे, तर क्वालिटी वगैरे पण छान आहे. तर हे घेतले, 2 डझन घेतले आईने. आणि तुम्हाला सांगते अजून, आता माझी शॉपिंग तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं. त्याच्यामुळे माझ्यावर आई खूप रागवली होती. आणि आईची इच्छा होती की चांगलं महागाचं घ्यावं बाबा, पोरगी अशी का घेते 5-5, 10 रुपयाला. पण तिथं पण छान छान होतं ना, आज थोडंच आहे 5-5 रुपये, 10-10 रुपयेवाले असले की तिथं छान नाही. तर तिथं पण छान मिळालं, त्याच्यामुळे मी घेतल्या. तर या बांगड्या बघा, कोणत्या पण साडीवर मॅच होतात, कारण याच्यामध्ये भरपूर असे कलर आहेत. तर आणि मी तुम्हाला आता माझी शॉपिंग सांगते. तर हे जे रबर आहेत ना, त्याच्यामध्ये 6 रबर आहेत, आणि हे मला फक्त 10 रुपयाला मिळालं. आणि जी साडी पिन आहे ही फक्त 5ला मिळाली मला. आणि हा जो मंगळसूत्र आहे ना, तर मला खूप आवडलं. याच्यामध्ये भरपूर डिझाईन होत्या, पण 2च होती त्याच्यामध्ये. आणि सॉरी 2च होत्या, डिझाईन 2च होत्या, पण किंमत छान वाटते 10 रुपये. त्याच्यामुळं 2 तर घेतले मी, पण डिझाईन जर असते मी अजून खूप घेतले असते. जी गळ्यातमध्ये घातली नाही मी आता ती, आणि जी आता तुम्हाला दाखवली ती 10-10 रुपयाची. आणि ही कानातली बघू शकता, ही 5 रुपयाची कानातली आहे. तर याच्या कलर भरपूर होते, त्याच्यामुळे मी घालत तर नाही हे कानातले, पण 5 रुपयाची किंमत, 5 रुपये किंमत ऐकल्यामुळं मी भरपूर असे कानातले जोड घेतलेत. आणि हे बघा, हे ब्लॅकमध्ये आहेत, त्या अगोदरची पिंकमध्ये होते, हा रेडमध्ये आहे. रेडमध्ये तुम्हाला थोडे पिंक दिसत असतील, पण ते रेड आहे. आणि याच्यानंतरची साडी तुम्हाला दाखवली, मंगळसूत्र दाखवले, जिट्टू दाखवले. तर ही माझी छोटीशी अशी शॉपिंग आहे. आणि नंतर आता आम्हाला सकाळी निघायचं होतं, आणि सकाळच्या ट्रेनला निघायचं होतं, त्याच्यामुळं कधी कधी घरी यायची घाई होती, कारण रात्री झोप पण झाली पाहिजे. तर चला, अशी माझी शॉपिंग आहे छोटीशी. तर आजची शॉपिंग कशी वाटली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.